होळीचा सण जवळ येतोय. महाराष्ट्रात घरोघरी होळीच्या दिवशी पुरणपोळी केली जाते. पण बऱ्याच जणींकडून पुरण नीट बनत नाही. कधी पातळ होतं. पुरणपोळी लाटताना फाटते. म्हणून मी आज माझ्या व्हिडिओमधून मऊसूत पुरण कसं बनवायचं आणि त्यापासून लुसलुशीत पोळी कशी बनवायची हे सविस्तर दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता या पोळीमध्ये पुरण कसं काठोकाठ पसरलं आहे. तसंच ही पुरणपोळी अगदी टम्म अशी फुगली आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आरती. आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. पुरण तयार करण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून चण्याची किंवा हरभऱ्याची डाळ घेतली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर ही अर्धा किलो एवढी डाळ आहे. तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी घेऊन त्याप्रमाणे डाळ आणि गुळाचं प्रमाण घेऊन पुरण बनवू शकता. तर आता ही चणा डाळ मी पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणार आहे. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ज्या वाटीने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने 2 वाट्या भरून पाण्यात मी ही डाळ भिजत घालते आहे. डाळ अशी आधीच भिजवून घेतली तर ती लवकर शिजते. मी आता ही डाळ 1 तास भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर अर्धा तास जरी भिजत ठेवली तरी चालेल. डाळ भिजते तेवढ्यात आपण पोळीसाठी लागणारं कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही 1 वाटी कणिक आणि 1 वाटी मैदा असंही घेऊ शकता किंवा नुसता मैदाही घेऊ शकता. थोडं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालूया. मीठ आणि हळद पिठात मिक्स करून घेऊ आणि आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालतच पीठ मळून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ खूपच सैलसर मळलं जाईल. आता या स्टेजला आपल्याला पिठात तेल घालायचं नाही आहे. तेल कधी घालायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे बघा, कणिक मळून झाली आहे. आता ही कणिक झाकून 1 तासभर मुरवत ठेवूया. इथे डाळ भिजत ठेवून 1 तास झाला आहे. तुम्ही बघू शकता डाळ मस्तपैकी भिजली आहे. आता हे डाळीचं पाणी मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते. ते टाकून द्यायचं नाही आहे. ह्याच पाण्यामध्ये आपल्याला डाळ शिजवत ठेवायची आहे. कुकरमध्ये हे डाळीचं पाणी मी घालते आणि त्याच वाटीने अजून 1 वाटी पाणी भरून घालते. तुम्हाला जर डाळीचा कट नको हवा असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता. आता या पाण्यात मी चवीनुसार मीठ घालते आणि अर्धा चमचा हळद घालते. तसंच 1 लहान चमचा तेल घालते. थोडं ढवळून घेऊया. आता हे पाणी थोडं गरम करून घेऊया. पाणी गरम झालं आहे. आता ह्यात भिजलेली चणा डाळ घालूया आणि ह्याला 1 उकळी येईपर्यंत असंच ठेवूया. डाळीला उकळी आली आहे. आता कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकता डाळ किती मस्त शिजली आहे. बोटांनी चेपून बघितले असता बिलकुल डाळीचा कण लागत नाही आहे. अशीच डाळ आपल्याला पुरणासाठी हवी आहे. आता एका मोठ्या भांड्यावर अशी पुरणाची चाळण ठेवून त्या चाळणीत ही डाळ ओतून घेऊया. म्हणजे डाळीमधलं जास्तीचं पाणी किंवा येळवणी खालच्या भांड्यात येईल. हे बघा, तुम्ही बघू शकता. चमच्याच्या सहाय्याने डाळ अशी हलवून घेतली की सर्व पाणी चाळणीतून खालच्या भांड्यामध्ये उतरते आणि डाळ एकदम मोकळी मोकळी होते. डाळीत जास्तीचं पाणी राहिलं तर पुरण बनवताना खूप जास्त वेळ लागतो. म्हणून डाळीतलं जास्तीचं पाणी असं वेळ काढून घ्यायचं. आता एका लोखंडाच्या पॅनमध्ये मी सर्व डाळ काढून घेते. लोखंडाचा पॅन अशासाठी की हा पॅन जाड आहे, त्यामुळे पुरण तळाला चिकटणार नाही. पुरण करताना नेहमी जाड बुडाचंच भांडं घ्यावं. ह्यात मी 1 मोठी वाटी ऑर्गॅनिक गूळ घालते आहे. तुम्ही पिवळं गूळही घालू शकता. आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. काही ठिकाणी या प्रोसेसला पुरणाला चटका देणं असंही म्हणतात. ज्या वाटीने मी चणा डाळ घेतलेली त्याच वाटीच्या मापाने मी हे गूळ घेतले आहे. म्हणजे अर्धा किलो चण्याची डाळ घेतली तर गूळही आपल्याला अर्धा किलो घ्यायचा आहे, तरच पुरण गोड लागेल. तुम्ही गूळ आणि साखर यांचं अर्ध प्रमाणही घेऊ शकता. म्हणजे पाव किलो गूळ आणि पाव किलो साखर असंही प्रमाण घेऊ शकता. आता सध्या तुम्हाला हे पुरण खूप पातळ वाटत असेल, पण गूळ वितळल्यामुळे ते असं पातळ झालं आहे. पण जसजसं गुळामधलं पाणी आटेल तसतसं पुरण छान जमून येईल. हे बघा, अंदाजे 10 मिनटं सतत ढवळत राहिल्यावर पुरण असं घट्टसर झालं आहे. आता पुरण परफेक्ट असं शिजलं आहे हे कसं ओळखावं, तर काविलता किंवा झारा असा पुरणात सरळ उभा करायचा. जर काविलता न पडता सरळ उभा राहिला याचा अर्थ आपलं पुरण शिजून तयार आहे. आता जास्त शिजवायची गरज नाही आहे. आता मी गॅस बंद करते.
आता पुरण गरम असतानाच ते पुरणयंत्र किंवा पुरणाच्या चाळणीवर असं घेऊन बारीक करून घ्यायचं. कारण थंड होत गेल्यावर पुरण बारीक करायला त्रास होतो, आपले हात दुखायला लागतात. म्हणून हे बघा, पुरण गरम असतानाच मी असं बारीक करायला घेते. हे बघा, पुरण तयार करून झाले. डाळ छानपैकी मस्तपैकी शिजल्यामुळे पुरणसुद्धा अगदी मऊसूत असं झालं आहे. अजूनही पुरण गरम आहे. आता ह्यात मी वेलची, जायफळ आणि सुंठाची पूड घालते. ह्यामुळे पुरणाला सुगंध तर येईलच, पण चवही छान लागते. ही पूड घातल्यावर पुन्हा एकदा ढवळून घेऊया, म्हणजे वेलची पूड सर्व पुरणाला छानपैकी लागेल. आता पुरण जरा बाजूला ठेवूया आणि पीठ कितपत पुरले ते बघूया. तर हे बघा, एका तासामध्ये पीठ छानपैकी मुरले. बघा किती मऊ झाले ते. मगाशी आपण फक्त पाण्यामध्ये पीठ भिजवलं होतं. आता थोडं थोडं तेल घालत असा पीठ परत मळून घ्यायचं आहे. हे बघा, बोटांनी पीठ असं पसरवून ते चांगलं मळून घ्यायचं आहे. म्हणून याला कणिक तिंबणं असं म्हणतात. तुमचं पीठ जर आधी कडक मळलं गेलं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडं पाणी आणि थोडं तेल असं घालत पीठ तिंबून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही हातात पीठ घेऊन ते असं स्ट्रेच केलं की ते जास्त स्ट्रेच होत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला पीठ अजून खूप तिंबायचं आहे. जवळजवळ 7-8 मिनटं झाली आहेत. मी पीठ परत तिंबून घेते. हे बघा, आता परत बघूया, दोन्ही हातात पीठ घेऊन जर असं ओढलं तर ते स्ट्रेच होतं आहे का? तर हे असं स्ट्रेच झालं म्हणजे याचा अर्थ आपलं कणिक चांगलं तिंबून झालं आहे. चला, आता या कणकेचे गोळे बनवायला घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे पिठाच्या गोळ्यांचा आकार तुम्ही ठरवू शकता. पण कणिक एवढं छान तिंबल्यामुळे पीठ लाटावं तेवढं पोळी स्ट्रेच होते. म्हणून हे पहा, मी चपातीच्या गोळ्याहून थोडा लहान गोळा बनवते आहे. चला, आपले कणकेचे गोळे तयार आहेत. डस्टिंगसाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे असे मी पुरणाचे गोळे बनवून घेतले आहेत. म्हणजे कणकेच्या गोळ्यात पुरण भरताना पुन्हा पुन्हा हाताला पुरण चिकटणार नाही. आता पुरणपोळी लाटायला घेऊया. एक कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी बनवून घेऊया. मध्ये थोडं जाड ठेवून कडेकडेनेच हे पीठ पसरून घ्यायचे आहे. हे बघा, आता पुरणाचा गोळा असा पिठाच्या वाटीत मध्ये ठेवून दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी पुरण मध्ये दाबायचं आणि बाकीच्या बोटांनी पीठ पुरणाच्या वर आणायचं. तुम्ही बघू शकता. शेवटी सर्व बाजूंनी वर आलेले पीठ एकत्र करून चिटकवून घ्यायचं. आता हा गोळा हातावरच दाबून चपट करून घ्यायचा. पिठाने चांगलं सील करायचं, नाहीतर पोळी लाटताना पुरण बाहेर येऊन पोळी फाटू शकते. आता तांदळाच्या पिठात हा गोळा घोळवून घेऊया आणि पोळपाटावर ठेवून आधी हातानेच थोडं थोडं दाबून पसरवून घेऊया. यामुळे पुरण आधीपासूनच पोळीच्या सर्व बाजूला पसरते. हे बघा, अर्धी पोळी तर हातानेच आपण बनवून घेतली. आता पुन्हा थोडे तांदळाचे पीठ पोळीच्या दोन्ही बाजूला लावून हलक्या हातानेच पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटणं पोळीच्या कडेकडेने फिरवत पोळी लाटायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोळपाटाला कॉटनचा कपडा लावू शकता किंवा बटर पेपरही ठेवू शकता. हे बघा, काही ठिकाणी डायरेक्ट पोळी न फिरवता असं पोळपाट फिरवत पुरणपोळी लाटतात. तुम्ही बघू शकता, एकाही बाजूने पुरण बाहेर आलं नाही आहे. तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढीच तुमची पुरणपोळी न फाटता न फुटता तयार होईल. एवढी पातळ पोळी मी लाटली आहे. जास्तीचं पीठ असं हाताने झटकून काढायचं. तवा गरम झाला आहे, त्यावर थोडं तूप घालूया, म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही. तेल तूप काही वापरू शकता. आता लाटलेली पुरणपोळी तव्यावर घालूया. पुरण भरलेली बाजू वर आली पाहिजे अशा तऱ्हेने पोळी तव्यावर घालायची. हे बघा, पोळीच्या वरच्या भागावर असे वाफेचे बुडबुडे आले की मगच पोळी पलटायची आणि गॅसची आच एकदम मोठी करायची. मंद आचेवर पुरणपोळ्या केल्या की त्या वातळ होतात, म्हणून मोठ्या आचेवरच पुरणपोळ्या शेकायच्या. तुम्ही बघू शकता, पुरणपोळी पलटताच कशी टम्म अशी फुगली आहे. आता पोळीला दोन्ही बाजूने तूप लावून घेऊया आणि पुरणपोळी खरपूस शेकून घेऊया. आणि आता पुरणपोळी मी प्लेटमध्ये काढून घेते. आता ज्यांना पिठाची वाटी करता येत नाही त्यांच्यासाठी हे बघा, एक गोळा घेऊन त्याला सुक्या पिठाचं डस्टिंग करून घ्यायचं आणि पोळपाटावर ठेवून एक लहान चपाती लाटून त्याच्यावर पुरणाचा एक गोळा ठेवून मोदकाला जशा कळ्या आणत आपण तो बंद करतो तसंच इथेही बाजूने पीठ वर आणत गोळा बनवून घ्यायचा. आता ह्याची मी मोठी पुरणपोळी लाटून घेते.
ह्याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेते. आपल्या सर्व पुरणपोळ्या बनवून झाल्यात. पोळ्या एवढ्या मऊसूत झाल्यात की हातात घेऊन चुरगळल्या तरी मोडत नाही आहेत आणि पोळीच्या आतमध्ये पुरण अगदी कडेपर्यंत पसरलं आहे. मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्हीसुद्धा अशाच मऊसूत आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.